नमस्कार. आज बनवलं होतं कोणतंही वाटण न वापरता तरीही खाण्याचा मोह आवरणार नाही असं झणझणीत काळ्या मसाल्यातलं झटपट होणारं सुक्कं चिकन. त्यासाठी इथे अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलं. त्याला 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 मोठा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावली आणि मॅरिनेट करायला ठेवून दिलं. कढईमध्ये टाकायचं तेल. तेल चांगलं गरम झालं की बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान मऊ शिजला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही छान मऊ शिजला की त्यामध्ये टाकायचं उरलेले आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. मस्त तेलामध्ये हे परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे घरगुती काळा मसाला टाकला, 1 चमचा हळद टाकली. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं. तेही छान इकडून तिकडून मस्त परतून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं मस्त वाफेवरती हे चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे अगदी अर्धा कप गरम पाणी. भाताबरोबर ही ग्रेव्ही मस्त लागते. परत झाकण ठेवायचं, 5 मिनटं परत शिजून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपलं झणझणीत काळ्या मसाल्यातलं झटपट होणारं सुक्कं चिकन. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.